केला जाणार नाही. त्या ओपनिंग पेर येऊ द्या अंतरली प्लीज. ओपनिंग पेर दाखल झालेले मैदानावरती. ओपनिंग पेर पप्पू पाटील आणि त्याचबरोबर पिंटू हजारी असे दोन सलामीवीर मैदानात दाखल झालेले. तर पुढचा सामना देखील शिरडोन आणि धरणा पनवेलच्या संघामध्ये होणार आहे. शिरडोनचे काही खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. तर धरणाच्या संघनायकाने किंवा कोणीही प्रतिनिधी आपण जेव्हा याल तेव्हा आपण आल्याची नोंद करा, कारण 4-4 रोजच्या मॅचेस आहेत, त्यामुळे लवकर मॅचेस संपत आहेत. का सगळ्या मॅचेस अगदी वेळेवरती सुरू झाल्या, वेळेवरती संपलेल्या आहेत. आजही आपण प्रत्येक टीमकडनं तेही सहकार्याची अपेक्षा करणार आहोत. आणि 40 प्लसचे खेळाडू नेहमी वेळेवरती येतात, मॅचेस खेळतात. हा आजवरचा त्यांचा रेकॉर्ड राहिलेला आहे. चला पहिलाच बॉल आपण बघताय त्या ठिकाणी. निळजेचे कोणी आहेत का? येऊन थांबा इथे बघा. कोणीतरी या, तिथे बसण्यापेक्षा इथे बसा. या बाळा. ओहो, बिग विकेट. पप्पू पाटील बॅक टू द डगआउट. पहिलाच धक्का जयेश यांनी दिलेला आहे पप्पूच्या रूपाने आणि माहिती आहे. पप्पू पाटील या संघाचा बॅकबोन, तो मात्र बाद होतोय.
कट करतायत. पॉईंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. ओ मिस फील्ड. 2 पायाच्या मधून चेंडू निघालाय, मागे आलाय. 2 धावा इथून मिळतील. रेश बॅकअपला येत आहेत, पण तोपर्यंत या 2 धावा इथून कंप्लीट होतील. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण 5. नाही बघा, संघ नायकाकडनं चूक झाली आहे. देवा सांगतायत मच्छिंद्र एकच होती. फ्रंट फुटवरती येऊन ड्राईव्ह करतायत. पिंटूला परतावं लागेल. दुसरा धक्का मैदानावरती अंतरली टीमला. न्यू बॅटर सूर्यकांत पाटील उर्फ सूर्या मैदानामध्ये दाखल होतोय. 2 धक्के दिलेले आहेत, तर एक सांघिक यश मिळालं आता धावचीच्या रूपाने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर त्याच्या आधी आपण बघितलं एक क्लीन बोल्ड केला. 5 वरती 2 गडी बाद झाल्यात. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. हो, आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. षटक पहिलं यशस्वी राहिलं आपण बघतायत. या षटकात केवळ 5 धावा आल्यात. 2 विकेटही प्राप्त केलेले आहेत. 1 विकेट गोलंदाजाने क्लीन बोल्ड केला आणि त्याचबरोबर दुसरा आपण बघतायत धावचीच्या रूपाने पिंटू बाद झाले. चांगलं षटक राहिलं. पॉवर प्लेचं षटक अत्यंत टिचून मारा झाला या ओव्हरमध्ये. लेफ्ट हँडेड बॉलर जयेशला आपण बघितला. खूप सुंदर पद्धतीने हे षटक त्यांनी कंप्लीट केले आणि त्यात महत्त्वाची विकेट, गोल्डन विकेट पप्पूची लाभलेली. आणि प्रत्येकाला माहिती आहे, जे जे अंतरली टीमला ओळखतात त्यांना माहिती आहे की पप्पू या टीमची रन मशीन आहे. बाकीचे सगळे बॅटर धावा करतात नाही असं नाही, पण पप्पूचा स्ट्राईक रेट नेहमी चांगला राहिलेला आहे आणि अटॅकिंग क्रिकेट तो नेहमी खेळत आला आहे. अनेक रेकॉर्ड्स त्यांनी 40+ क्रिकेटमध्येही नोंदवलेले आहेत. पण या मॅचमध्ये आपण बघताय तो लवकर बाद झाला आणि तिथून कुठेतरी सुटकेचा निश्वास त्यांनी सोडला. चर्चा आधी सुरू होती मॅच सुरू होण्याआधी की पप्पूची विकेट फार महत्त्वाची आहे, कारण पप्पू एकदा की सेटल झाला की मग त्याला रोखणं फार कठीण असतं. पण पहिल्याच ओव्हरमध्ये पप्पू नावाचं एक वादळ शांत केलं जयेशने. बॉलिंग मार्कवर देवानंद पाटील. आज भारतीय जनतेचे माफ करा भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि आज सगळ्यांना या जयंतीच्या शुभेच्छा आणि त्यांना आपण त्रिवार अभिवादन करूया ज्यांनी खरं तर घटना लिहिली. हो, चांगला चेंडू होता. बॅटचा फेस उघडलाय. उसळणारा चेंडू होता. मिसफील्ड झाली आहे गलीच्या दिशेने आणि या दरम्यान आपण बघताय 2 धावा तर कंप्लीट केलेले आहेत. एक चांगल्या पार्टनरशिपची जरूर गरज आहे. 2 विकेट गमावले. थोडासा दबाव इथे निर्माण करण्यात आला आहे का तर बरेचसे जे संघ आहेत 40+चे त्यांनी अध्यक्ष चषक नंतर अजिबात सराव केला नाही, मॅचेस खेळले नाही. कारण डोंबिवली परिसरामध्ये आपण बघितलं स्पर्धा जवळजवळ सगळ्या थांबलेल्या आहेत, बंद पडलेल्या आहेत. म्हणजे सीझन एक प्रकारे संपलेला आहे. पण त्यात ही स्पर्धा आपण बघतो की जे तुम्हाला कमी पैशामध्ये कमी प्रवेश शुल्कामध्ये तुम्हाला नाईट स्पर्धेचा आनंद घ्यायला मिळतो आणि त्यामुळे प्रत्येकजण खेळण्यास तयारी झाला आहे. बॅटची एज त्या ठिकाणी श्रीराम येतात विकेट कीपर. तर कॉमेंटेटर प्रसाद पाटील आहेत ना, प्रसाद भाग्यवंत मॅन फ्रॉम बॉम्बे यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे प्रसाद. आणि याच विभागातला एक युवा समालोचक ज्यांना आपण या मैदानावरती अनेक स्पर्धांच्या माध्यमातून ऐकलेले आहे. कालही ते येऊन गेले पण आम्ही त्यांना कधी भेटलो नाही, ओळखलं नाही. आणि त्यानंतर आम्हाला कुठेतरी म्हणालं की हा प्रसाद गेला इथून. हो, स्लोअर 1 होता. व्हेरिएशन दाखवत आहे देवानंद. चांगली कामगिरी बॉलिंगच्या माध्यमातून आपण बघतायत. टॉस जिंकल्यानंतर एक पारंपरिक निर्णय जो आपण नेहमी बघतो की 100मधून 98 टीम अशा असतात की टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंगच करण्याचा निर्णय घेत असतात आणि तो निर्णय बहुतांशी आपण बघतायत योग्य सिद्ध केला आहे त्यांनी. धावफलकावरती एकूण झालेले आहेत. दुसऱ्या षटकाच्या अंती
तर 9 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 5 बघितल्या, ओव्हरमध्ये त्याहीपेक्षा कमी 4 धावांची गती आपण बघतोय. 4.5 धावा प्रति ओव्हर मागे आलेले आहेत आणि 2 विकेटही गमावल्यात. खरं तर पॉवर प्लेमध्ये फार मोठा जो धक्का दिला तिथून मात्र सावरता आलं नाही अंतरली टीमला आणि फक्त 9 धावा दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणखीन 2 ओव्हर आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. किमान या मैदानावरती तुम्हाला जर चांगली गोलंदाजी असेल, तुमच्याकडे जर क्वालिटी अटॅक असेल तर तुम्हाला एक 40 धावा तरी करणं गरजेचं आहे. पण आपण बघताय सध्या तरी जो रन रेट ज्या पद्धतीने सुरू आहे आणि त्याच पद्धतीने जर 4 षटकं खेळून काढली तर ही धावसंख्या जेमतेम 20च्या जवळपास जाऊ शकते. पण बघूया पुढच्या 12 बॉलमध्ये इथून थोडंसं अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. तो डिफेन्सिव्ह अप्रोच जो त्यांनी त्याचा अवलंब केला आहे 2 विकेटनंतर तो मात्र कुठेतरी बाजूला ठेवून आता थोडंसं अटॅकिंग मोडमध्ये जावं लागेल या फलंदाजांना. कारण की लिमिटेड ओव्हरमध्ये संयमाला जागा नसते. बचावात्मक पवित्रा नेहमीच घातक ठरतो. अपील आणि पंचांनी स्वीकारलं देखील आहे. तिसरा गडी बाद होते. LBWच्या रूपाने नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज बाद. तो शिवराज साऊंड सिस्टम चिंचवली आणि सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांची भूमिका बघत आलेलो आहे. आत्ताच आमच्यासोबत सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये निळजेच्या ग्राउंडवरती देखील होते. न्यू बॅटर मैदानावरती होते चंद्रकांत पाटील न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला. नमस्कार, स्वागत आहे. या दरम्यान आपण बघताय त्या धावा बघा ॲक्शन रिप्ले दाखवतोय. चांगली बॉलिंग आतापर्यंत झालेली आहे. राम तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ एज आहे हो, आवाज इथपर्यंत आलाय. पंचांनी बोर्डवर गेले. फलंदाज बाद होतील. 1 मोर विकेट डाऊन आणि मैदानावरती धक्का लागलेला आहे 4था अंतरली संघाला. थोडीशी बिकट अवस्था म्हणावी लागेल. मी आधीच म्हटलं की पप्पू आऊट झाल्यानंतर बऱ्याचदा संघ पूर्णपणे बॅकफुटवरती येताना आपण अनेकदा बघितलेलं आहे. पण प्रत्येक वेळी एकच खेळाडू खेळेल का, प्रत्येक वेळी तुम्ही एकाच खेळावरती अवलंबून राहाल का, हा देखील प्रश्न आहे. कारण की हा खेळ सांघिक आहे. कधी कधी एखादा खेळाडू अशा पद्धतीने खेळतो की ती लढाई त्याच्या एकट्याची वाटत असते आणि बऱ्याचदा एखाद्या मॅचमध्ये आपण बघतोय की एखादा खेळाडू ती मॅच जिंकून देत असतो, पण ते प्रत्येक वेळी शक्य नसतं. 11 जणांचं योगदान फार महत्त्वाचं असतं. या क्षणाला दबाव जरूर आहे, पण हा दबाव अशा पद्धतीने दिसतोय जणू काय एखादं मोठं लक्ष ते चेस करतायत अशा पद्धतीने हा दबाव दिसतोय. पण प्रथम बॅटिंग करत असताना तुम्हाला आणि बॅट्समन पुढचा लगेचच रेडी ठेवा. अंपायरी सांगतात जुगनू येत आहेत. हा बॉल देखील आपण बघतायत मागे गेलेला आहे. फाईन लीगच्या दिशेने एक धाव येईल बायच्या रूपाने. आणि बघा या मॅचचा विजेता पुढच्या मॅचच्या विजेत्यासोबत लगेचच सेकंड राऊंडची पहिली मॅच खेळेल. याची नोंद प्रत्येक टीमने घ्यायची आहे. लक्षात असू द्या, काल आम्ही याच पद्धतीने मॅच कव्हर केली होती जेणेकरून मॅच थांबणार नाही. काही टीम्स पनवेलवरनं येत आहेत, रायगड जिल्ह्यातूनही काही संघ येत आहेत. कारण 48 संघ जमवायचे म्हटलं तर तुम्हाला एकाच विभागातले ते 48 संघ सध्या तरी या एप्रिल महिन्यात ते शक्य नाही आहे. लॉफ्ट केला आहे यावेळेस मात्र फिल्डर आहे देवानंद. चांगलं क्षेत्ररक्षण. ओ नाही, सुटलाय चेंडू. बॅकअप मिळतंय. मच्छिंद्र आले होते दरम्यान आपण बघताय. आणि बघा आणि रनिंग बिटवीन द विकेट बघा अगदी सहजतेने या 3 धावा कंप्लीट झाल्या. जिथे एकच होती तिथे येत आहेत धावा. एकूण आपण बघतायत 3. एकूण धावसंख्या आम्हाला सांगतायत हर्ष झालेले 13 आणि ओव्हर संपलेल्या 3 धावांची गती 4.33 प्रति ओव्हर मागे ही धावगती तुम्हाला बघायला मिळते.
तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावा 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आणि या ओव्हरमध्ये आपण बघताय 4च धावा आलेल्या आहेत. त्यामुळे धावांची गती 4.33 बघायला मिळते. तर 13 मिनटं या ठिकाणी घेतलेली आहेत. 15 मिनटं आपण खऱ्या अर्थाने म्हटलं होतं की 15 मिनटात तुम्हाला 3 षटकं कव्हर करायची आहेत. ती नाही केली तर एक फिल्डर आतमध्ये येईल. हा नियम प्रत्येकासाठी लागू आहे आणि याच नियमावरती आपण बघितलं तरी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं रिझन तक्रार अजिबात तुमची ऐकली जाणार नाही. 15 मिनटात तुम्ही 3 षटकं फेका. मध्येच एखाद्या वेळी काहीतरी कारणास्तव दुखापत झाली, थर्ड अंपायरमुळे मॅच बराच वेळ थांबली तर कुठेतरी 1-2-3 मिनटं आपण ते तिथे सोडून देणार आहोत. पण निरंतर जर मॅच सुरू राहिली 3 ओव्हर त्यात जर तुम्ही 15 मिनटापेक्षा जास्त वेळ घेतला तर तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावाच लागेल. पहिलाच बॉल श्रीराम यांचा हवेत आहे. जेल होईल का? किशोर आल्यात, नाही पोहोचू शकले आणि या दरम्यान थ्रो ऑन द स्टंप आलाय. फलंदाज बाद होतील. धावचीची संधी निर्माण झाली, खरं तर धावलेच नाही. धावायला हवं होतं, 2 धावा होऊ शकल्या असत्या पण ती चपळाई, तो वेग दिसला नाही. फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक धक्का मैदानावरती गावदेवी क्रिकेट संघ अंतरली 40+ला. न्यू बॅटर गोटीराम गायकर. ड्राईव्ह करताय समोर किशोर आहेत. गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघा आउट. आणि एकामागून एक बॅटर मात्र हजेरी लावून डगआउटच्या दिशेने जात आहेत. परिस्थिती खरं तर आणखीन अधिक बिकट होत चाललेली आहे. असं वाटलं होतं की सावरतील पार्टनरशिप होईल, धावा येतील, पण नाही. प्रत्येक ओव्हर नंतर प्रत्येक बॉल नंतर इथे मात्र अंतरली संघ पूर्णपणे दबावाखाली वावरत असताना दरम्यान लॉंगॉनच्या दिशेने एक धाव कंप्लीट. मनोज लाविये दुसरी पण नकार दिलाय. तो मनोज पाटील रॉयल ब्रदर्सचे सर्वेसर्वा एक जबरदस्त असा फार्म हाऊस प्रचंड फेमस आहे आणि तितकेच चांगले आयोजक देखील आहेत. क्रिकेटवरती तितकंच प्रेम. हा फ्लायटेड बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू गलीच्या दिशेने गेलाय. देवानंद तिथे होते. चांगली कामगिरी बॉलिंगच्या माध्यमातून आपण बघताय. जय हनुमान क्रिकेट संघ निळजे क्रिकेटचा दगदगता इतिहास, वैभवशाली परंपरा या गावाची राहिलेली आहे आणि सर्वात मोठी स्पर्धा, सर्वात जुनी स्पर्धा मकर संक्रांत चषक आपण याच गावाच्या माध्यमातून जय हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून नेहमीच आयोजित करताना बघत आलेलं आहे. आणि एक आयकॉनिक क्रीडांगण निळजेचं आपण बघतोय. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण. गेदर पाटील जे जय हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच पिताश्रींचं नाव त्या क्रीडांगणात देण्यात आलेलं आहे. हे म्हात्रेवाडाचं ग्राउंड आहे, तितकंच सुंदर आहे, आयकॉनिक आहे. झेल होता पण नाही, ते प्रयत्न झालेच नाही. चेंडू निघालाय पॉईंटच्या दिशेने. अरे शेत आहेत कव्हर करेपर्यंत 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावीचा एक प्रयत्न इथून कंप्लीट होतोय आणि या 3 धावा पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेले आहेत 21 झाल्यात. 22 धावा करायच्या आहेत विजयासाठी. पुढचा सामना धरणा वर्सेस शिरडोनमध्ये असणार आहे. धरणा टीम ही पनवेल तालुक्यातील टीम या ठिकाणी ऑन द वे पोहोचेलच. आल्या लगेचच त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा. जर कोणी आला असेल तर संपर्क साधून घ्या लगेचच.
चला फिल्डिंग लावून घ्या आणि ओपनिंग पेअर मैदानावरती लगेचच पाठवायचे. चला ओपनिंग पेअर येऊ द्या लवकर. टीम निळजे प्लीज वेळ जास्त घेऊ नका आणि फिल्डिंग लावून घ्या टीम अंतरली. तर 22 धावांचं एक माफक लक्ष ठेवण्यात आलेले विजयासाठी. तर पहिला सामना थोडासा आपण लो स्कोरिंग बघतोय. तो ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाले आहे. श्रीराम पाटील, नॉन स्ट्राईकला किशोर पाटील तयार. बॉलिंग मार्कवर पिंटू हजारी. 22 रन चेस आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे, पण शेवटी हा खेळ क्रिकेट आहे. बघूया काही चमत्कार घडतोय का अंतरलीसाठी. गोलंदाजी चांगली होते का. पिंटू तयार. मात्रेपाडा इनकडनं स्ट्रायकिंग इनला श्रीराम पाटील. मिस टायमिंग. जेलची शक्यता आहे. हा जेल होईल का नाही. झालाय ड्रॉप. फिल्डर होते त्या ठिकाणी जुगनू दातीलकर. चूक झाली. 22 धावांचं संरक्षण अशा कॅचेस सोडून नाही करता येणार. 22 धावांचं जर संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला गोलंदाजी तर चांगली करावीच लागेल आणि त्याचबरोबरीने फिल्डिंगचा तो दर्जा तुम्हाला या ठिकाणी राखावा लागेल. खरं तर हा झेल फार कठीण नव्हता, पण ड्रॉप झालाय. 2 धावा येत आहेत. फुल टॉस. झेल ड्रॉप झालाय. शिक्षा मिळणार होती आणि मिळाली आहे. ही शिक्षा 6 धावांची. 8 धावा. येत आहेत. उत्कृष्ट फलंदाज म्हणून नेहमी चांगली कामगिरी राहिलेली आहे. सरळ ओव्हर द बॉलर हेड. पॉवर प्लेचा अत्यंत योग्य वापर. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. तर धावसंख्या धावफलकावरती एकूण 12 झालेली आहे. 10 धावांची गरज आहे. या बघा लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. सुंदर सुंदर फटका. मेरिटवरती खेळले आणि सेन्सिबल क्रिकेट. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. केवळ एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 13 झाले. 9 धावांची गरज आहे विजयासाठी. सामना पूर्णपणे एकतर्फी झालाय. 1 साइडेड झालाय. तर धरणा संघाचे संघनायक कोणी प्रतिनिधी आला असेल तर प्लीज संपर्क साधा.
डॉट बॉल. षटक पहिले या ठिकाणी सूर्य आपण बघतायत. आतापर्यंत 13 धावा खर्च केलेल्या आहेत. 9 धावांची फक्त गरज आहे विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, जो नियम आपण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट 40+ संघटनेमध्येही अगदी सुरुवातीपासून बघत आलोय. आणि या दरम्यान आपण बघतायत फलंदाज किशोर बाद होत आहेत. पहिला धक्का मैदानात लागतोय जनुमान निळजे 40+ टीमला. हा बघा ॲक्शन रिप्ले पिंटू आजारीला मिळालं हे यश. ओव्हर द विकेट आले होते आणि बघा बेस खाली पडलेले आहेत. आणि अशा प्रकारे पहिला धक्का किशोरच्या रूपाने लागलेला आहे. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल का तर अजूनही पहिले षटक संपलंय आणि धावफलकावरती आपण 13 बघतोय आणि आता 18 चेंडूमध्ये 9 करायचे विजयासाठी. रिक्वायर्ड रन रेट 3.00 प्रति ओव्हर मागे. लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती सुरू आहे. तेजस भोईर मॅन फ्रॉम माणेरे यांची ही वाहिनी जी सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असते. एक उत्कृष्ट ऑपरेटर हर्ष शेलार मॅन फ्रॉम खंबालपाड्याचे अंपायर आमचे विक्रम शेलार. एका उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून खेळाडू त्यांची ओळख राहिली. कारकीर्द जबरदस्त राहिली विक्रमची. आम्ही अनेक मॅचेस त्यांच्या कव्हर केलेल्या आहेत. आणि काळ असा होता की विक्रम शेलार बॅट असो बॉल असो फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये साई शेलारचा अत्यंत भरोशाचा अष्टपैलू खेळाडू. कित्येक मॅचेस विक्रमने जिंकून दिल्यात. 40+ क्रिकेटही गाजवतोय. दुसऱ्या बाजूला बाळा इकारी सर आणि जतीन भुयाल सर हे देखील भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. पण ते ओपनच्या माध्यमातून त्यांना आपण खेळताना पूर्वी बघितलेलं आहे. जेव्हा जेव्हा एकत्रित येतात तेव्हा अनेक जुन्या आठवणी त्यांच्या माध्यमातून ते शेअर करत असतात. आणि बाळासरांनी कालच एक अशी आठवण आम्हाला शेअर केली. खरं तर अंगावरती एक रोमांच आला. तो सामना तसा जबरदस्त होता. तर बॉलिंग मार्कवर तयार सूर्यकांत पाटील. 9ची गरज आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा मोह खरं तर अलीकडच्या काळात आपण बघतोय आवडता येत नाही प्रत्येक बॅटर. मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये आपण या गोष्टी सर्रासपणे बघतोय. पूर्वीच्या काळात हाताच्या बोटावर मोजणे इतके बॅटर असे होते की ते फक्त रिव्हर्स खेळायचे आणि षटकार मारणारे 2-3 जणच असायचे टीममध्ये. भरपूर गोष्टी बदलत गेल्या. क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल घडत गेला. मग इंटरनॅशनल क्रिकेट असू दे किंवा गल्ली क्रिकेट. आणि सातत्याने तो बदल जसं आपण म्हणतो की सृष्टीचा नियम आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यानुसारच प्रत्येक गोष्टी बदलत असतात. क्रिकेटमध्ये आपण आधुनिकता येताना बघितली. अनेक गोष्टी आलेल्या आहेत. जे 40+ खेळतात त्यांना विचारा. पूर्वीचा काळ प्रतिकूल होता. पूर्वीची परिस्थिती प्रतिकूल होती. इतकी संसाधनं तेव्हा नव्हती. अशी मैदानं नव्हती. अशा खेळपट्ट्या नव्हत्या. आणि अशा पद्धतीने खरं खेळण्यासाठी किटही अवेलेबल नव्हते. कोणी जीन्सवरती यायचं, कोणी स्लीपरवरती यायचं. बॉल एकच MRI. बॅट ही एखादी बॅट असायची एखाद्या टीमकडे. कधीतरी दुसऱ्याकडनं ती बॅट घ्यावी लागायची. शेतामध्ये कुठेतरी खेळपट्टी बनवायची. तिथे मॅचेस व्हायच्या. आज जेवढी प्रवेश फी आहे तेव्हा पूर्वी 5-6 हजार 10,000 म्हणजे बक्षीस पूर्वी असायची फार मोठी. 10,000 म्हटलं की फार मोठी टुर्नामेंट. पैसा जरूर कमी होता पण तेव्हाची एक वेगळी मजा आपण बघितलेली आहे. तेव्हा असे लॉट्स वगैरे पाडायची गरज नाही पडायची. सकाळी सगळ्या टीम 8-8:30 वाजता पोचायच्या. जी टीम पहिल्या 2 यायच्या त्यांच्यामध्ये टॉस उडवला जायचा. टीमही फार कमी होत्या. दरम्यान वाईटच्या आधाराने एक धाव येईल. सामना थोडासा स्लो झाला. आपण बघतो की असं वाटलं लवकर मॅच फिनिश होईल. फाईन लेगला आणि स्कोअर लेवल होईल. या चौकाराने 21 धावा झाल्यात. आता केवळ एका धावेची गरज आहे. ज्ञानेश्वर पाटील खराब बॉल होता. शॉर्ट ऑफ लेन त्यात आपण बघितलं संत गतीने आला होता. भरपूर वेळ मिळाला. या फटक्यासाठी जागा बनवली त्यांनी. केवळ एका धावेची गरज आहे.
विनिंग शॉट नाही खेळता आला. झेल दिलाय शॉट मिड ऑफला फिल्डर तैनात होते फलंदाज बाद. चला या मच्छिंद्र आहेत का? न्यू बॅटर मच्छिंद्र म्हात्रे. आणि गॉगल घालून जायचं ना दादा, 1 रन काढायचं होते. मच्छिंद्र पाटील आहेत का? म्हात्रे आहेत, चाळकेसर म्हात्रे आहेत. कॅप्टन आलाय बाबा. विनिंग शॉट लेफ्टी आहेत, क्या बात आहे. कॅप्टनला काहीच करावं लागलं नाही. गोलंदाजानेच इथे काम सोपं गेलंय. एखाद बॉल तरी खेळायला मिळेल या आशेने आले होते, पण तेही करू दिलं नाही. वाईट बॉल आणि अशा प्रकारे सामना